नमस्कार, मी सुप्रिया। आज मी एका अशा विषयावर बोलणार आहे जो आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे। आपण म्हणतो ना, नातं जपलं पाहिजे, माणसं जपली पाहिजेत, पण हे नातं जपण्याच्या नादात आपण स्वतःचा हिशोब विसरतो का? आणि जेव्हा आपण हिशोब ठेवत नाही तेव्हाच नेमकी समोरची व्यक्ती आपल्या साधेपणाचा फायदा घेते। आज आपण कोणाचं नाव घेणार नाही आहोत, पण हिशोब हा का महत्त्वाचा आहे यावर मात्र मनापासून बोलणार आहोत। आपण गृहिणी असतो किंवा एखादं काम करतो तेव्हा आपल्याला वाटतं की सगळं लक्षात राहील, अमुक एकाला इतके दिले, दुकानाचे तितके बाकी आहेत, पण जेव्हा वेळ येते तेव्हा आपल्याकडे काहीच पुरावा नसतो। आपण कोणावर तरी विश्वास ठेवतो आणि तोच विश्वास कधी कधी आपल्याला महागात पडतो। लोक म्हणतात, काय ग स्वतःच्या माणसांमध्ये कसला हिशोब? पण मी म्हणते, नात्यात पारदर्शकता हवी असेल तर हिशोब चोखच हवा। हिशोब न ठेवण्याचे तुम्हाला काही तोटे सांगते। पहिलं तर म्हणजे गैरसमज वाढतात। जेव्हा आकड्यांची स्पष्टता नसते ना, तेव्हा नात्यात कटुता येते। दुसरा तोटा म्हणजे फसवणूक। दुर्दैवाने जगाचा नियमच आहे, जिथे ढिलाई दिसते तिथे लोक लुटायला मागे पुढे पाहतच नाहीत। आणि हे आज माझ्याबरोबर झालेलंच आहे आणि त्याच्यामुळेच मी हा ब्लॉग बनवण्याचा निर्णय घेतला। काय झालं सांगतेच, त्या अगोदर तिसरा तोटाही सांगते, मानसिक ताण। कुठे किती खर्च झाले हे आठवत नसेल ना, तर उगाच डोक्याला ताप वाढतो। चला आता सांगते काय झालं ते। आता माझ्याबरोबर सकाळीच एक घटना घडली, ती म्हणजे मला एकाने बिल दिलं। आता कशाचं बिल दिलं मी ते सांगणार नाही। घरी खूप सारे बिल असतात, जसं पाण्याचं बिल, लाईट बिल, त्यानंतर भाजीपाला, दूध, या सगळ्यांपैकी एकाचं बिल मला आलं। मोस्टली ते बिल मला असं वाटतं की 500 किंवा 550च्या अंतरात यायला पाहिजे होतं, किंवा ह्या रेंजमध्ये यायला पाहिजे होतं। तर ते बिल आलं 600च्या वर किंवा 700च्या वर बिल आलं। सो 200-300चा फरक जाणवला। सो ठीक आहे म्हटलं, काहीतरी आपल्याकडनं जास्त घेण्यात आलं असावं, पण एवढा जो फरक आहे तो मला एक्सपेक्टेड नव्हता। सो माझ्या लक्षात आलं इथे काहीतरी घोटाळा आहे। सो मी चेक केलं आणि चेक केल्याच्या नंतर नक्कीच घोटाळा जाणवला। पण आता माझ्याकडे लिहून ठेवलेलं काहीच नव्हतं, कुठलाच प्रूफ नसल्यामुळे समोरच्या व्यक्तीला मी काहीच बोलू शकले नाही। तरीसुद्धा मी समोरच्या व्यक्तीशी याविषयी चर्चा केली। समोरच्या व्यक्तीचं असं म्हणणं होतं, प्रूफ द्या, मी नक्कीच बिल कमी करतो। तिथेच मला माझी चूक लक्षात आली। जेव्हा आपल्याकडेच काही प्रूफ नाही आहे, आपणच हिशोब ठेवला नाही, तर समोरच्याला बोलून काही फायदा नाही। त्यामुळे आजपासून मात्र मी नक्की ठरवलं आहे की आता प्रत्येक जो छोटा मोठा खर्च आहे, ज्या गोष्टी मी पाहते, माझे हस्बंड पाहत नाहीत, सो त्या सगळ्या गोष्टी मी डायरीमध्ये लिहून ठेवणार आहे। तुम्हीसुद्धा आजपासून निर्णय घ्या की छोट्या मोठ्या सगळ्या खर्च जे आहेत ते सगळे डायरीमध्ये लिहून ठेवण्याची सवय लावा। याच्यामुळे खूप गोष्टींचा जो ताण आहे तो कमी होतोच। महिन्याअखेरीस आपल्याला सुद्धा कळतं की आपली प्रगती कुठे होतीये, कुठे जास्त खर्च होतोय। कोणाचं नाव घेऊन त्याला वाईट ठरवण्यापेक्षा स्वतःला इतकं अपडेटेड ठेवा की समोरच्याला चोरी करायला जागाच उरणार नाही। मी माझी चूक तर लवकर लक्षात आणून घेतलीच। तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा गोष्टी होत असतील, छोट्या मोठ्या पैशांचा हिशोब मागे पुढे होत असेल ना, तर नक्कीच लक्ष द्या। अनुभव शेअर करण्यामागचा एकच उद्देश होता की डेली रुटीन शेअर करण्यापेक्षा एखादी इम्पॉर्टंट माहिती तुमच्याबरोबर शेअर केली तर ती तुमच्यासुद्धा कामाला येईल। त्यामुळे हे सगळं शेअर केलं। मी कोणाचं नाव घेतलं नाही, कारण मला कोणाला बदनाम करायचं नव्हतं। फक्त तुम्हीसुद्धा ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा। चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये। बाय।